The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। अनिच्चावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुज्झन्ते ते उपशमो सुखो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या ठिकाणी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील निजामपूर देवरडा या गावी आमच्या आई आयुष्यमती धम्म उपासिका छाया आई भगवान खंडारे यांच्या विनंतीस मान देऊन खंडारे परिवारातील कालकथित अंकुशदादा खंडारे याचे दिनांक 23 फेब्रुवारी 2021 रोजी वयाच्या 23व्या वर्षी दुःखद निधन झालेलं असून त्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या द्वितीय स्मृतिदिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आम्हा भिक्खू संघाला आपण धम्मदेसनेसाठी आणि दानपुण्याचा स्वीकार करण्यासाठी म्हणून निमंत्रित केलेले आहे। तेव्हा माझ्यापूर्वी ज्यांच्या धम्मदेसना आपण श्रवण केल्या, असे आमचे बंधू पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षितजी थेरो, ज्ञान सत्यशोधक चॅनलचे संचालक, प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो आणि सर्वच या प्रसंगी उपस्थित असलेले श्रद्धावान उपासक उपासिका, खंडारे परिवार, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, तुम्हा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम सद्भावना मंगलमैत्री व्यक्त करून तथागत भगवान बुद्धांनी आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता सांगितलेल्या सद्धम्मास प्रारंभ करतो। तेव्हा आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। भगवान बुद्ध 2600 वर्षांपूर्वी होऊन गेले आणि भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाचं अनुसरण करून अनेक लोक, असंख्य लोक आपल्या जीवनाला दुःखमुक्त करू शकले। किंबहुना आजही जगभरातील ज्या लोकांची, श्रद्धावान उपासकांची त्रिरत्नांवरती श्रद्धा आहे, ते सर्वच लोक शील सदाचाराचं, दान पुण्याचं आणि ध्यानाचं आचरण करून आपल्या जीवनाला
दुःखमुक्त करीत आहेत, करू शकतात. खरं तर आपल्या खंडारे आई ह्या आमच्या संपर्कात वर्षावासातल्या धम्मदेसनेच्या माध्यमातून आलेल्या आहेत. या वर्षावासात आम्ही औरंगाबादमध्ये नंदनवन कॉलनी येथील धम्मदीप बुद्ध विहारात होतो आणि तिथे द ग्रेट हॅपीनेस या आमच्या यूट्यूब चॅनलवरून धम्मदेसना प्रसारित करत होतो. त्या धम्मदेसना प्रसारित करत असताना महाराष्ट्रातील विविध भागातील लोक आमच्यासोबत जुळत गेले, आजही जुळत आहेत भिक्खू संघासोबत. तशा खंडारे आईंनी सुद्धा आमच्याशी तेव्हाच म्हणजे वर्षावासाच्या कालावधीमध्ये संपर्क साधला जेव्हा त्यांना दुःखाती वेग होता. अंकुशदादाच्या जाण्याचं दुःख प्रचंड होतं. जेव्हा त्या आमच्या वर्षावास समारोपाला औरंगाबादला आल्या, या गावातील काही महिला, मला वाटतं अकोल्यातील काही महिला, भरपूर लोक वेगवेगळ्या भागातून वर्षावास समारोपाला आले होते. त्यामध्ये खंडारे आईसुद्धा होत्या. तेव्हा त्यांनी प्रवचन ऐकून त्यांच्याही मनामध्ये इच्छा निर्माण झाली की भंतेजी जर आमच्या गावी आले दादाच्या पुण्यानुमोदनासाठी, स्मृतिदिनाच्या निमित्तासाठी म्हणून आमच्या घरी जर आले तर आम्हालाही पुण्य संपादन करता येईल, प्रत्यक्ष धम्मदेसनेचा लाभ घेता येईल. आणि या उदात्त हेतूने त्यांनी आम्हाला 5-6-7 महिन्यांपूर्वी श्रद्धापूर्वक निमंत्रण दिलं होतं. खरं तर 23 फेब्रुवारी ही तारीख त्यांना आम्ही दिली पण होती, पण मधल्या काळामध्ये कार्यक्रमांची एवढी रेलचल चालली होती आणि आपण पाहतच असाल व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून रोज आणि रोज कुठे ना कुठे धम्म दौरे असतात. आणि त्यामुळे आईला जी 23 फेब्रुवारी ही अंकुशदादाच्या पुण्यानुमोदनाची स्मृतिदिनाची तारीख आम्ही दिली होती, तर ती काही कारणास्तव आईला आम्ही म्हणालो की आई 23 तारखेला आम्हाला पोहोचता येणार नाही, जर तारीख आपल्याला मागे पुढे करता येईल तर बघा. आई लगेच तयार झाल्या, भंतेजी तुम्ही म्हणत असाल तर तारीख मागे पुढे करतो. आणि आजची 25 फेब्रुवारी ही तारीख आईला आम्ही दिली आणि त्यानुसार आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. एखाद्या कुटुंबातील तरुण मुलगा जाणं याचं जे दुःख आहे, हा दुःख त्या व्यक्तीचा, त्या कुटुंबाचा एक अनुभव असतो. तुम्हा सर्वांना मुलं बाळं असतील. एखादा मुलगा आपला बाहेर गावी जरी शिक्षणासाठी गेला तरी त्याचा जर कॉल आला नाही, कधी फोन आला नाही किंवा त्याच्याशी एखाद्या दिवशी बोलणं नाही झालं तर तुमचं मन असं एकदम चलबिचल होते. तुम्हाला भाकर गोड लागत नसेल, तुम्ही गृहस्थ आहात याचा तुम्हाला सर्वांना अनुभव असेल. परंतु जर एखाद्यांचा तरुण मुलगा 23 वर्षाचा मुलगा जर प्राणाला मुकतो आणि नेमकाच तो आपल्या जीवनाला प्रारंभ करणारा कंपनीत जॉबला होता आणि कंपनीत जॉबला असलेला मुलगा, आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहणारा मुलगा, आपल्या कुटुंबाचा आधार बनणारा मुलगा जर कधी प्राणाला मुकतो आहे, जर कधी त्याचा जीव जातो आहे, मृत्युमुखी पडतो आहे, तर त्याचं दुःख शब्दांमध्ये वर्णन करता येत नाही. विशेषतः त्या आई वडिलांना जे दुःख होते. आता गुरुजी जसं म्हणाले की मुलांना म्हणजे आई वडिलांना मुलांकडून खांदा दिल्या जाते, एवढ्या वर्षांमध्ये ही पद्धत आहे. परंतु जर मुलाच्याच प्रेताला खांदा द्यावा लागत असेल किंवा अग्निडाग द्यावा लागत असेल तर त्याचं दुःख हे मातापित्यांना आणि परिवाराला अत्यंत त्रासदायक होत असते. परंतु भगवंताचं वचन आहे, भगवान बुद्ध म्हणाले जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे. आणि मृत्यू वय पाहत नाही, मृत्यू चांगुलपण पाहत नाही, मृत्यू सौंदर्य पाहत नाही, मृत्यू तारुण्य पाहत नाही, मृत्यू बालपण पाहत नाही, मृत्यू मध्यवय पाहत नाही, मृत्यू माथारपण पाहत नाही, मृत्यू गरिबी पाहत नाही, श्रीमंती पाहत नाही, परिव्राजक पाहत नाही, गृहस्थ पाहत नाही, भिक्खू पाहत नाही किंवा अजून आपण कोण आहोत हे पाहत नाही. भगवान म्हणाले जेव्हा कधी कर्मविपाकाने आपल्याला मृत्यू येणार असेल त्याला कोणीही थांबवू शकत नाही. ना कोणता डॉक्टर, ना कोणती दवाई, ना कोणती औषधी, ना कोणते इंजेक्शन, ना पैसा, ना माता पिता, ना बहीण भाऊ, ना पती, ना पत्नी, ना मुलं बाळ. जर मृत्यू येणार असेल
तर त्याला कुणीही थांबवू शकत नाही. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की आपल्याला जे आयुष्य मिळालं आहे त्या आयुष्यामध्ये आपण इतरांचे पण झालो पाहिजे, सर्वांशी प्रेमाने वागू शकलो पाहिजे, प्रत्येकाने एकमेकांशी प्रेमाने वागलं पाहिजे, एकमेकांचं होता आलं पाहिजे, एकमेकांना जीव लावला पाहिजे, आपल्यातले अवगुण काढून टाकता आले पाहिजे, आपल्यामध्ये असणारे छोटेसे सद्गुण त्याला वृद्धिंगत करता आलं पाहिजे. जीवनाचा अर्थ मरण्याच्या अगोदर आपल्याला समजला पाहिजे. त्यासाठी त्रिरत्नांवरती आपली श्रद्धा असायला पाहिजे. मरण्याच्या अगोदर आपल्याला दान पुण्य करता आलं पाहिजे, सील पालन करता आलं पाहिजे, ध्यान करता आलं पाहिजे, आई वडिलांची सेवा करता आली पाहिजे, मुलाबाळांवरती चांगले संस्कार टाकता आले पाहिजे, समाजाच्या आपण कामी पडलो पाहिजे मरणाच्या अगोदर. कारण हा देह नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, याचा बिलकुल भरोसा नाही आहे. कोणी कोणत्याही जातीचं धर्माचं असू दे, कोणी वयस्कर असू दे किंवा कमी वयाचा असू दे, इथे प्रत्येक जण मरणार आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्धांच्या उपदेशानुसार किंवा निसर्ग नियमानुसार अंकुशदादाला तारुण्यात मृत्यू आलेला आहे. भगवान बुद्ध म्हणाले, खरं तर दुःखाची व्याख्या करत असताना आम्ही आपल्या चॅनलवरून हे प्रवचनं टाकलेले आहेत वेगवेगळ्या विषयांवरती. दुःखसुद्धा काय आहे, 12 प्रकारचे दुःख भगवंताने सांगितले 4 आर्य सत्य सांगत असताना, त्याच्यावरही आम्ही प्रकाश टाकण्याचा आमच्या अल्पज्ञानातून प्रयत्न केलेला आहे. त्यातही आम्ही सांगताना सांगितलं, भगवंताने सांगितल्यानुसार की भगवान बुद्ध म्हणाले, जातीपी दुःखा, जरापी दुःखा, व्याधीपी दुःखा, मरणंपी दुःखा, पीयपी दुःखा, अपीयपी दुःखा, अशी दुःखाची लिंक सांगत गेले भगवान बुद्ध. त्याच्यामध्ये म्हणजे भगवान म्हणतात की जन्म होणे दुःखकारक आहे. जेव्हा बाळाचा जन्म होतो तो बाळ रडते आणि रडणं हे दुःखाचं लक्षण आहे. म्हणजे भगवान बुद्ध म्हणाले, जन्माला येतो याचा अर्थ मुक्त झालो नाही आपण, निर्वाणाला पोहोचलो नाही आणि म्हणून पुन्हा पुन्हा इथे जन्माला येतो आहे. या भवचक्राची जी कॉन्सेप्ट भगवान बुद्धांनी सांगितली, भवचक्र तुम्ही शब्द ऐकत असाल तर, भवचक्र म्हणजे हे असं तर भगवंताची कधी कधी मुद्रा आहे, याचा पण कधी कधी अर्थ सांगितला जातो की हे भवचक्र आहे. आणि या 3 तृष्णांमुळे, कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभव तृष्णा, या 3 तृष्णांच्या आहारी गेल्यामुळे हे संपूर्ण जग या भवचक्रामध्ये फिरत आहे. जन्माला येणे, जीवन प्राप्त होणे आणि मृत्यू होणे, जन्माला येणे, जीवन प्राप्त होणे आणि मृत्यूला कारणीभूत ठरणे. हे जोपर्यंत आपण अर्हत होत नाही, जोपर्यंत या 3ही तृष्णांचा समूळ नायनाट करत नाही, तोपर्यंत येणं जाणं आपल्या वाट्याला कायमस्वरूपी राहणार आहे. आणि म्हणून भगवंत म्हणाले की जातीपी दुःखा म्हणजे जन्म दुःख आहे, जरापी दुःखा म्हणजे जर्जर होणं, म्हातारं होणं हे दुःखदायी आहे, जातीपी दुःखा, जरापी दुःखा, व्याधीपी दुःखा, आजारपण वाट्याला येणं दुःखदायी आहे. कोणताही आजार वाट्याला येऊ आपल्याला दुःखच होते. आता काल परवापासून आमची अक्कलदाढ दुखते, तर भाकरे गोड लागत नाही आम्हाला. बनतेजी म्हणता, बा तुम्ही कालपासून बोलतच नाही. आता कसं बोलावं, आता दाढच दुखते तर बोलता येत नाही जास्त, म्हणून आता प्रवचन तर करावं लागते कुठल्याही परिस्थितीमध्ये. नाही केलं तर मग आई म्हणायची, बा बनतेजी एवढ्या दिवसापासून तुम्हाला सांगितलं आहे तुमचं प्रवचन ऐकण्यासाठी, तर खटाटोप केला पण तुम्ही नाही बोलले, तर मग ते बरं वाटणार नाही, म्हणून तर बोलावं तर लागतेच. आता या प्रवचनाचं ऐकता असताना तर कोणीच म्हणू शकत नाही, बा आमची अक्कल दाढ दुखते तर काय दुखते. सकाळी आमच्या भंतेजी म्हणे, उशिरा येऊ लागली म्हणे दाढ तुम्हाला, अक्कल अगोदर आली आणि दाढ उशिरा आली म्हणे. तर म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं बघा की जर्जर होणं हेही दुःखदायी आहे. व्याधी होणं म्हणजे कोणती जरी व्याधी वाट्याला आली, म्हणजे जसं मी आता सांगतोय माझ्यावरूनच की अक्कलदाढ जरी दुखत असेल तर मला पण असं वाटत आहे की बापा दुसरं काही दुखलं असतं तर चाललं असतं, ही अक्कलदाढ नको. ती खाऊही देत नाही, झोपूही देत नाही, तो काहीच करू देत नाही, एवढा त्रास देते. तुमची कोणाची अक्कलदाढ जेव्हा कधी आली असेल तर त्याचा स्वानुभव तुम्हाला पण असेल, कारण प्रत्येकालाच अक्कल येता ती अक्कलदाढ येते म्हणतात असं. पण आमची अक्कलदाढ लय वर्ष झाली ती येईच ना वरती बघा. गोळ्या औषध घेतलं की थांबते, पुन्हा 6 महिने, वर्षभर, 2-3 वर्ष झाले की पुन्हा ती उदयास येते. तर असं भगवंत म्हणाले की कोणतंही व्याधी आपल्या वाट्याला जेव्हा येते तेव्हा ती दुःखच देते. पोट दुखलं तरी दुःख होते, अर्ध डोकं दुखलं तरी दुःख होते, पूर्ण डोकं दुखलं तरी दुःख होते, दाढ दुखली तरी दुःख, दात दुखला तरी दुःख, गुडघा दुखू दे, काय दुखू दे, जी कोणती व्याधी आपल्या वाट्याला जेव्हा कधी येते त्याचं आपल्याला दुःखच होते. आणि हे भगवंतानं सांगितलंय की व्याधीपी दुःखा, मरणंपी दुःखा. भगवान बुद्ध म्हणाले मृत्यूसुद्धा दुःखदायी आहे. मृत्यू कुणाच्याही वाट्याला कधीही आला तर तो दुःख देऊन जातो की सुख देऊन जातो?
दुःखच तर देऊन जातो. कुणाचाही मृत्यू असेल तर दुःखच दायी आहे. म्हाताऱ्या व्यक्तीला सुद्धा तसं पाहिलं मनातून तर मरावं वाटत नाही. हा, म्हणताना भांडणात म्हणतील, कोणी पोरगा त्रास देत असेल, सुनबाई त्रास देत असेल किंवा अजून काही त्रास होत असेल आजारपणाचा, तर म्हणतील असं, बापा मला नेत काऊन नाही म्हणते. तर म्हणते, पण कोणी समजा त्यांना म्हटलं बा असं म्हणू नये, गळा दाबू का मग आता, तर कोणीतरी म्हणेल का दाबून टाका बरं एकदाचा गळा, म्हणजे असं प्रेमानं कोणीतरी म्हणेल का. हा, जर भांडण झालं तर म्हणतील बा दाब माझा गळा टाक मारून, आणि खरंच मारायला गेलं तर मग कोणी म्हणेल का हा काही हरकत नाही, आता गळा दाबू लागला, आता मी मरू लागलो. तर भगवान बुद्धांनी सांगितलंय बघा की व्याधीपी दुःखा मरणंपी दुःखा, म्हणजे मरणसुद्धा दुःखदायी आहे, कुणालाही मरावं वाटत नाही. आणि त्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले प्रियपी दुःखा, प्रिय लोकसुद्धा दुःख देत असतात. जसा दादा अंकुश दादा गेला, अनेक लोकांच्या घरी बघा बऱ्याचदा अनेक उदाहरणं असे आहेत की ज्यांचा एकुलता एक मुलगा मरतो, कधी कधी कुणाची दोनही मुलं मरतात, कधी कधी कुणाचा परिवार मरतो, कधी कधी तुम्ही पुरामध्ये कधी पुराच्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बघा काही लोकांचं अख्खं घर जाते पावसामध्ये पुरामध्ये वाहून. कधी कधी त्सुनामी येते, तुम्ही पाहत असाल गुगलवरती वगैरे व्हिडिओज पाहत असाल, फेसबुकवरती वगैरे व्हिडिओज येतात, अख्खे गावच्या गावं जातात त्या त्सुनामीमध्ये, लाटांमध्ये, म्हणजे ॲक्सिडेंट होतात. कधी कधी तर अख्खी गाडी चुरा होते. आता आम्ही रस्त्याने जातो इकडे तिकडे, बऱ्याचदा आम्हाला गाड्या असा दिसतात आणि आम्ही मग अनुमान काढतो कोणीच वाचलं नसेल. कधी कधी लग्नाची गाडी, त्या दिवशी आम्ही पाहिलं कुठंतरी बघा, पाठीमागे लिहिलं होतं दुल्हन हम ले जाएंगे, आणि त्या गाडीचा बुग्गा वाजला होता बघा हायवेला. पाठीमागून ते याच्यामध्ये लिहिलं होतं असं मस्त दिलमध्ये, दुल्हन हम ले जाएंगे. मी म्हटलं दुल्हनला घेऊन कुठे गेला असेल हे, याचाही काही पत्ता नाही. ते म्हणजे घरी जायच्या ऐवजी ते वरतीच निघून गेले कुठं. तर म्हणजे कुणाला कधी मृत्यू येईल सांगता येत नाही. म्हणून प्रियपी दुःखा, म्हणजे प्रिय लोकसुद्धा जेव्हा सोडून जातात तेव्हा दुःखच होते कुणालाही. आता प्रिय कुणाला कोणी प्रिय असू शकते, आई वडील लेकरांना प्रिय असू शकतात, पतीला पती प्रिय असू शकते, मुलं बाळ प्रिय असू शकतात, सगळेच भाऊ बहीण जे कोणी आहेत प्रियस्त्र असतात लोक, घरातले लोक प्रिय असतात, किंवा जे लोक आपल्याला आवडतात घरातले जरी नसतील तर तेही लोक आपल्याला प्रिय वाटतात. जसे बाबासाहेब आपल्यातून निघून गेले, आपल्याला दुःखच होते ना, प्रत्येकालाच तर वाटते बाबासाहेब अजून जगले असतं तर किती बरं झालं असतं, नाही का. 6 डिसेंबर आल्यावर आपल्याला दुःख होते, किंवा बाबासाहेबांच्या रमाईच्या मुलांचा मृत्यू जर कधी ऐकत असेल आपण तर तेव्हाही दुःखी होते. की प्रिय लोक दुःख देऊन जातात, अप्रिय लोक सुद्धा दुःख देतात म्हणाले भगवान बुद्ध. अप्रिय लोक जेव्हा समोर येतात तेव्हा दुःख होते आपल्याला. समजा ज्याच्याशी आपला 36चा आकडा आहे, भांडण आहे, आणि नेमकं तीच व्यक्ती आपल्या समोर आली तर का आनंदाने नाचतो का आपण? लय दिवसाने भेट झाली तर आपण काय करतो? दुःखी होतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले अप्रिय लोक सुद्धा दुःख देतात. तर अशा प्रकारे भगवंताने दुःखाची व्याख्या केली. या जीवनामध्ये दुःख आहे, त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले आपल्या पुण्यकर्मामुळे आपल्याला जे काही जीवन प्राप्त झालाय, आयुर्मान प्राप्त झालाय, त्या आयुष्याचा आपल्याला सदुपयोग घेता आला पाहिजे. पुण्यकर्म करता आले पाहिजे, धम्माचं आचरण करता आलं पाहिजे, शील पालन करता आलं पाहिजे, दान पुण्य करता आलं पाहिजे, इतरांच्या कामी आपण पडलो पाहिजे. त्याला जीवन म्हटलेलं आहे भगवान बुद्धांनी. एकदा बघा, भगवान असा दुःखाचा उपदेश करायचे बऱ्याचदा, त्याच्यावर उपायही सांगायचे, पण सगळेच लोक समजदार नसतात सगळ्याच काळामध्ये. लोकांना आजही बघा काही लोक म्हणतात भगवान बुद्ध दुःखवादी होते. बऱ्याच लोकांना वाटते की 4 आर्य सत्याचं दुःख सांगितलं भगवंताने, किंवा दुःख आहे ते अगोदर स्वीकार करा, म्हणजे हे भगवान बुद्धांनी सांगितलं ना. तर लोकांना काही समजत नाही सगळ्यांनाच. तर लोकांना वाटते बा भगवान बुद्ध म्हणतात, आता जसं मी सांगितलं हे बुद्धाचंच वचन आहे की भगवान बुद्ध म्हणाले हे दुःख आहे, ते दुःख आहे, जन्म दुःख आहे, मरण दुःख वगैरे वगैरे. पण मग भगवान बुद्ध दुःखवादीच आहे. पण भगवान बुद्ध दुःखवादी नव्हते, कारण भगवान बुद्ध म्हणाले की जोपर्यंत दुःख तुम्ही ॲक्सेप्ट करत नाही, स्वीकार करत नाही की मी दुःखी आहे, तोपर्यंत त्याच्यावर औषधोपचार थोडी करता येईल आपल्याला. जसं की मला ताप आला हे मी मान्य जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मी डॉक्टरकडे जाईल का? आणि डॉक्टरकडे जाऊन सुद्धा ते औषध पाणी तेव्हाच घेईल मी की मला खरंच जर ताप आला असेल तर. मला जर बिमार असेल, मी आजारी आहे हे मान्य केल्याशिवाय थोडी डॉक्टरांकडे जाऊ शकतो. आणि जेव्हा मान्य करतो तेव्हा मग डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या औषध घेऊ शकतो. जर त्या गोळ्या औषध आपण घेतल्या
तर दुःखातून त्या आजारातून मुक्त होऊ शकतो. तसाच भगवंताचा धम्म आहे. भगवान बुद्ध म्हणाले हे जीवन जे आहे, भगवंताने दुःखाची व्याख्या केली आणि त्या दुःखाला मुक्त करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी किंवा सुख शांतीसाठीची सुद्धा व्याख्या केली. जसा आर्य अष्टांगिक मार्ग हा दुःख मुक्तीवरचा उपाय आहे म्हणाले भगवान बुद्ध. म्हणजे दुःखाची तर व्याख्या केलीच केली, पण आर्य अष्टांगिक मार्ग हा दुःख मुक्तीवरचा उपाय आहे, म्हणजे दुःख मुक्तीसाठीचा उपाय आहे. अशा प्रकारचं वचन भगवंताचं आहे. मी फार कमी वेळामध्ये आता तुम्हाला सांगेल एक की भगवंताच्या काळामध्ये बघा, भगवान श्रावस्तीमध्ये राहत होते. प्रसेनजित राजा होता, त्याची राणी मल्लिका होती. त्या मल्लिकाची भगवंतावर अगाध श्रद्धा होती. मल्लिका राणी होती. वजिरा नावाची एक मुलगी होती. प्रसेनजित राजा आणि मल्लिका राणीला वजिरा नावाची सुंदर होती, ती राजपुत्री होती. प्रसेनजित राजा आणि मल्लिका राणी, तर तसं त्या दोघांची पण श्रद्धा होती. पण सर्वात अगोदर मल्लिका राणीची भगवंतावर श्रद्धा होती, एकनिष्ठ श्रद्धा. शब्दांवरती भगवंताचा विश्वास होता तिचा. झालं असं की एक दिवस त्या श्रावस्तीमधल्या एका कुलपती होता, त्याचा एकुलता एक मुलगा मरण पावला. तरुण मुलगा, एकुलता एक. आता धनाढ्य होता तो व्यक्ती, जो होता मनुष्य जो होता धनाढ्य होता, श्रीमंत होता. एकुलता एक मुलगा, त्याच्या वारस बनणारा मुलगा, तो मृत्युमुखी पडला. मृत्युमुखी पडल्यानंतर लग्नाच्या अगोदर मृत्युमुखी पडला, तर मग तो जो व्यक्ती होता, मनुष्य होता, त्याचा वडील, तो दररोज स्मशानात जात राही आणि तिथे जाऊन विलाप करत राही, आरडून ओरडून, बाळा कुठे गेला रे तू, मला करमत नाही, मी आता काय करू या धनाला, मी काय करू या जीवनाला, असं म्हणत होता. आता साहजिक होतं, वडील होता तो आणि रडत होता, क्रंदन करत होता. त्याला काही सुचत नव्हतं, त्याचं डोकं काम करत नव्हतं. कारण जेव्हा लोकांना दुःख होते तेव्हा डोकं काम करत नाही. आणि मग एक दिवस असंच तो स्मशानातून कोणीतरी त्याला सांगितलं की भगवान बुद्ध उपदेश करतात, तर भगवंताकडे जा. आणि तो मग भगवंताकडे गेला. भगवान आपल्या जेतवन विहारात राहत होते. भगवंतासमोर गेला, असा नाराज होऊन बसला तिथं भगवंतासमोर. नाराज होऊन बसल्यावर भगवंताने त्याला पाहिलं. भगवंतानं पाहता क्षणी ओळखलं की याच्याबरोबर काय झालेलं आहे. भगवान बुद्ध दिव्यदृष्टी प्राप्त. भगवंताने पाहिल्यानंतर, ओळखल्यानंतर त्याला विचारलं भगवंतानं. भगवान विचारायचे तरी पण. मग भगवंताने विचारल्यानंतर त्यांना सांगितलं की भगवान, माझा एकुलता एक पुत्र मरण पावला भगवान, म्हणून मी दुःखी आहे, म्हणून मी कष्टी आहे, म्हणून मी रडतो आहे. तेव्हा भगवंतानं त्याला म्हटलं उपदेश करत असताना की बघा उपासक, प्रिय लोक दुःख देतात, प्रिय लोक संताप देतात, प्रिय लोक शोक देतात, प्रिय लोक पीडा देतात. प्रिय लोक दुःख देतात, संताप देतात, पीडा देतात, अनुताप देतात. तर त्याचं डोकं काय फारच म्हणजे ग्रहण करण्यासारखं नव्हतं. तर त्याला वाटलं बा माझा एकुलता एक मुलगा असा होता, तसा होता वगैरे वगैरे. समजा आपले प्रत्येकाची एक भाव असतो ना मनामध्ये, आपल्या घरच्या लोकांबद्दल खूप चांगले होते वगैरे वगैरे सगळ्याच्याच बाबतीमध्ये. पण जेव्हा भगवान बुद्ध त्याला असं बोलत होते की माझा मुलगा तर फार चांगला होता, आणि तुम्ही तर म्हणता प्रिय लोक दुःख देतात, तुम्ही तर म्हणता प्रिय लोक पीडा देतात, तुम्ही तर म्हणता प्रिय लोक अनुताप देतात, प्रिय लोक शोक उत्पन्न करतात, तुम्ही चुकीचं सांगत आहात. त्याला राग आला, क्रोध उत्पन्न केला त्यानं आणि तिथून निघून गेला भगवंताजवळ. असं कुठं बोलणं असते का तुमचं, असं भगवंताला म्हणत होता. तर राग निर्माण झाला, द्वेष निर्माण झाला भगवंताच्या प्रती. रस्त्यानं जाता जाता गावाच्या जवळच त्याला काही मुलं जुगार खेळताना दिसले. पत्ते खेळतात ना आजकाल बघा, तर जुगारी मुलं दिसले आणि तिथे तो गेला. आणि तिथे गेल्यानंतर त्याने त्या मुलांना सांगितलं की बघा रे बाळांनो, मी तिकडे बुद्धविहारात गेलो भगवान बुद्धांकडे, तर भगवान बुद्धाकडे गेल्यावर मी सांगितलं माझा मुलगा गेला, असं तसं झालं वगैरे. तर भगवान बुद्ध म्हणाले की प्रिय लोक दुःख देतात, प्रिय लोक पीडा देतात, प्रिय लोक अनुताप करतात, प्रिय लोक शोक करतात. असं कुठं बोलणं असते काय. भगवंतानं सांत्वन करायचं सोडून मला हे दुःख सांगितलं तर बरोबर नाही. तर ते जुगारी पोरं पण असेच होते. आता जुगार खेळणारे काय फारच चांगले विद्वान असतात असा काही विषय नाही. जुगार खेळणारे असेच असतात, दारू पिणारे असेच असतात, जे वाम मार्गावर लागलेले ते असेच असतात. आणि ते काय शहाणपण शिकवतील. आणि त्याच्यामुळे ते जुगारी म्हणाले अरे मग बरोबर नाही हो, ते भगवान बुद्ध तुमचे काही कामाचे नाही. तर याला वाटलं गड्या बरं झालं हे माझ्या मताचे झाले. आता चोराला चोराच्या मताचे लोक झाल्यावर फार बरं वाटते, त्याला छाती फुगते त्याची. त्याला वाटते मी जरी चोरी करतो पण हे बरोबर आहे माझं म्हणणं. कारण हे बाकीचे म्हणतात की नाही तुझं चांगलं आहे म्हणणं, बरोबर आहे तुझं. तर त्या पोरांनी त्याच्या बाजूनं बोलल्यामुळं त्याची छाती फुगली. आणि त्याची छाती फुगली, तो गेला गावात.
गावात जो भेटेल त्याला सांगत होता की भगवान बुद्ध काही म्हणतात, भगवान बुद्ध म्हणतात की प्रिय लोक दुःख देतात, भगवान बुद्ध म्हणतात की प्रिय लोक पीडा देतात वगैरे वगैरे. पाहता पाहता ती बात साऱ्या गावात पसरली. श्रावस्ती नगर मोठं होतं आणि ती बातमी पसरता पसरता गेली राजवाड्यापर्यंत. आणि राजवाड्यामध्ये कोण? राजा प्रसेनजित आणि राणी मल्लिका होते. तर मग राजा प्रसेनजिताच्या कानावर जेव्हा ही गोष्ट गेली तेव्हा राजा प्रसेनजिताने मल्लिका राणीला म्हटलं की बघ मल्लिका, तू तर फार भगवान बुद्धावर श्रद्धा ठेवते, तू तर फार भगवान बुद्धाच्या शब्दांवरती विश्वास ठेवते, पण मग आता सांग की त्या माणसाचा एकुलता एक मुलगा गेल्यावर भगवान बुद्धानं कुठं असं म्हणाव का की प्रिय लोक दुःख देतात, प्रिय लोक संताप देतात, प्रिय लोक शोक उत्पन्न करतात, प्रिय लोक अनुताप करतात वगैरे वगैरे. तर ती मल्लिका राणी अत्यंत श्रद्धावान असते, विश्वास असते भगवंतावर तिचा. ती राजाला म्हणते की महाराज, जर भगवान बुद्ध असे म्हणत असतील तर ती गोष्ट 100% खरी आहे आणि भगवंताच्या वाणीवर माझा विश्वास आहे. राजाने तिला फटकारलं, तुझ्या डोक्यावर परिणाम झाला म्हणून तुला काही समजत नाही, काय नाही. जेव्हा तेव्हा उठते म्हणते की भगवान बुद्धाचंच खरं आहे, भगवान बुद्ध असे आहे, भगवान बुद्ध, जा म्हणते तू माझ्या नजरेसमोरून. असा राजा प्रसेनजित मल्लिका राणीला बोलतो. तर मल्लिका राणी म्हणते ठीक आहे, जर तुम्हाला वाटत असेल की माझे भगवान खोटं बोलतायत, चुकीचं सांगतायत, तर मी तुम्हाला त्याचं परीक्षण करून देऊ शकते. मग एका व्यक्तीला मल्लिका राणी म्हणाली की आत्ताच्या आत्ता तू भगवंताकडे विहारात जा, माझ्या वतीने पहिल्यांदा भगवंताच्या चरणावर डोकं ठेवून वंदन कर, भगवंताला सांग की राणी मल्लिका देवी आपणास वंदन करत आहे, पंचांग प्रणाम करत आहे, तूही वंदन कर, भगवंताचं कुशलक्षेम विचार, तब्येत वगैरे आरोग्य वगैरे बरी आहे काय, भोजन वगैरे झालं काय तेही विचार, आणि नंतर मग तुला अनुकूल वातावरण वाटेल तर तेव्हा मन भगवंताला विचार विनंतीपूर्वक की भगवान, आपल्या श्रावस्तीतील एक व्यक्ती असा ज्याचा एकुलता एक मुलगा मरण पावला, तो आपल्याकडे आला होता काय आणि त्याला आपण असे म्हणाला होतात काय की प्रिय व्यक्ती दुःख देतात वगैरे वगैरे. तर भगवंताला विचारले त्याने. तर भगवान म्हणाले की हो गृहस्था, मी असंच म्हणालो की प्रिय लोक दुःख देतात. तर मग तो म्हणाला की भगवान, काही उदाहरण म्हणून आपण मला सांगू शकाल का, विनंती करतो. तर भगवंतानं सांगायला सुरुवात केली. मग भगवंतानं 2-3 उदाहरणं सांगितले त्याला की खरंच प्रिय लोक कसे दुःख देऊन जातात. तर भगवंत म्हणाले, बघ, या श्रावस्ती नगरामध्ये काही दिवसांपूर्वी एका भगिनीची आई मृत्युमुखी पडली होती आणि तिची आई मृत्युमुखी पडल्या कारणाने ती भगिनी आईच्या मृत्यूनंतर एकदम क्रंदन करत होती, आक्रोश करत होती, रडत होती, पश्चाताप करत होती, संताप व्यक्त करत होती, शोक करत होती, ओरडत होती आणि वेड्यासारखी पागलसारखी इकडे तिकडे चौकामध्ये फिरत होती. माझी आई कुणाला दिसली का हो, माझी आई कुणाला दिसली का हो, माझी आई कुणाला दिसली का हो, असं म्हणत होती. तर मला सांग, त्या प्रिय आईने तिला दुःख दिलं की नाही. तर तो म्हणाला हो. दुसरं एक उदाहरण म्हणून पटाचार्याचं उदाहरण भगवंतानं त्याला सांगितलं की बघ, तुला पण माहीत असेल नसेल, याच श्रावस्ती नगरामध्ये पटाचारा नावाची एक तरुण मुलगी, जिनं आपल्या आईवडिलांच्या माघारी लग्न केलं होतं, जिला 2 मुलं झाली होते आणि त्या गरीब नवऱ्याच्या घरी राहत असताना जेव्हा ती गरोदर होती, ती गरोदर असताना दुसऱ्या वेळेला जेव्हा माहेरात जायला निघाली तर सर्पदंशाने तिचा पती मरतो. एक मुलगा पाण्यामध्ये वाहून जातो, दुसऱ्या मुलाला पक्षी घेऊन जातो आणि जेव्हा माहेराच्या जवळ पोहोचते तर एकाच सरणावरती माय बाप बहीण भावाचं सरण जळत असते. हे तुला माहिती आहे का. तर तो म्हणतो हो भगवान. त्यानंतर एका दुसऱ्या व्यक्तीचं सांगितलं की एका व्यक्तीचा अख्खा परिवार, पत्नी गेली, आई गेली, वडील गेले, मुलं बाळ गेले आणि तोही व्यक्ती पागलसारखा इकडे तिकडे फिरत होता, शोक करत होता, पीडा करत होता, संताप व्यक्त करत होता आणि चौकामध्ये जाऊन म्हणत होता की अहो, माझ्या परिवाराला कोणी पाहिलं का, माझा मुलगा इकडे आला का, माझी मुलगी इकडे आली का, माझी बायको इकडे आली का, माझी आई इकडे आली का. म्हणजे डोक्यावर त्याचा परिणाम झाला होता नाही का. आणि भगवंतानं असं एक एक गोष्ट त्याला सांगितली. 3-4 उदाहरणं असे सांगितले की प्रिय लोक ज्यांना सोडू गेले होते त्या लोकांच्या डोक्यावर, त्या जिवंत असणाऱ्या लोकांच्या डोक्यावर कसा परिणाम होता किंवा ते लोक कसे दुःखी होतात, कष्टी होतात, हे सगळं काही त्यांना ऐकलं, साधुकार दिला. आणि भगवान बुद्ध म्हणाले, अशा प्रकारे मी म्हणतो आहे की प्रिय लोक दुःख देतात, संताप देतात, पीडा देतात, शोक देतात
आणि मग तो म्हणाला, भगवान ठीक आहे, मी आता राणी मल्लिकेला जाऊन हे आपण जे सांगितलं ते जसं तसं सांगतो. याला सांगितलं होतं की शब्द न शब्द मला येऊन सांग, राणी मल्लिकेनं सांगितलं होतं. मग हा गेला राजवाड्यामध्ये आणि राणी मल्लिकेला म्हणाला, महाराणी साहेबा, मी आपल्या सांगण्यानुसार भगवंताकडे गेलो. भगवंताले मला 2, 3, 4 उदाहरणं सांगितली आपल्या श्रावस्ती नगरातले की प्रिय लोक सोडून गेल्यावर आपल्याला दुःख कसं होते, आणि त्यांनी हे उदाहरणं सांगितले. तर मल्लिका राणी म्हणाली ठीक आहे. तर मग मल्लिका राणी पुन्हा राजाकडे जाते आणि राजाला भगवंतानं जे सांगितलं की प्रिय लोक कसे दुःख देतात ते कथन केलं. ते कथन केल्यानंतर राजानं पूर्ण ऐकून घेतलं आणि ते 2-3 उदाहरणं जे भगवंताने सांगितले मृत्यूचे, त्यानंतर मल्लिका राणी राजाला म्हणते की महाराज, तुम्हाला वजिरा आपली पुत्री जी सुपुत्री आहे वजिरा ती प्रिय आहे काय? तर प्रसेनजित राजा म्हणते की हो महाराणी, माझी ती पुत्री आहे, मला प्रिय आहे. तर मला सांगा, जर वजिराचं काही बरं वाईट झालं तर तुम्हाला काय वाटेल? की अरे मला दुःख होईल, मला पीडा होईल, मला संताप येईल, मला शोक होईल, असं राजा म्हणत होता. त्यानंतर मल्लिका राणी म्हणाली राजाला की महाराज, मला सांगा, मी आपल्याला प्रिय आहे काय? तर राजा म्हणतो, महाराणी, तू तर मला सर्वात जास्त प्रिय आहे. तर मग मला सांगा की मला जर काही बरं वाईट झालं तर तुम्हाला कसं वाटेल? अरे असं नको बोलू, तुला जर बरं वाईट झालं तर माझ्या जीवनावर विपरीत परिणाम होईल, मला खूप त्रास होईल त्याचा. त्यानंतर मग मल्लिका राणी म्हणते की महाराज, आपली काशी कोसल जो देश आहे त्यातल्या प्रजेला जर काही बरं वाईट झालं प्रजेचं तर तुम्हाला कसं वाटेल? अरे असं बोलू नको मल्लिका, माझ्या प्रजेला जर काही झालं तर माझ्या पुत्रांना काही झाल्यासारखं मला वाटेल, त्याचं दुःख होईल, मला त्रास होईल, त्याचा शोक होईल, कारण माझी प्रजा मला प्रिय आहे, माझी मल्लिका राणी मला प्रिय आहे, माझी वजिरा सुपुत्री मला प्रिय आहे, आणि म्हणून मी ज्यांना प्रिय समजतो अशा कुणालाही जरी कधी काही झालं बरं वाईट तर त्याचं मला दुःख होईल. तर मग मल्लिका राणी हे सगळा वार्तालाप प्रसेनजित राजा आणि मल्लिका राणीमध्ये होतो. हा सगळा वार्तालाप झाल्यावर मग मल्लिका राणी त्या राजाला म्हणते की महाराज, मग मला सांगा, भगवान बुद्ध जे म्हणत होते ते बरोबर म्हणत होते की चुकीचं म्हणत होते? तर राजा म्हणाला की हो मल्लिका, भगवान बुद्ध बरोबरच म्हणतात की प्रिय लोक दुःख देतात. आणि खरंच हे वचन आहे भगवंताचं, प्रिय लोक दुःख देतात, आणि त्यामुळे भगवंताच्या वचनाला आपण स्वीकारलं पाहिजे. त्यासाठी आम्ही नेहमी सांगतो लोकांना की जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत सगळ्या लोकांबरोबर प्रेमाने वागून घेतलं पाहिजे, सगळ्यांशी प्रेमाने बोललो पाहिजे, सगळ्यांचा आदर केला पाहिजे, सगळ्यांसोबत हसून खेळून राहिलो पाहिजे. आपण राग द्वेष चिडचिडपणा, संशय, एकदम द्वेष, मारामारी करणे, झगडे करणे, पाण्यात पाहणे, शिवीगाळ करणे, टाकून बोलणे, अपमानित करणे, कमी पाहणे, माझंच ऐकावं असंच वागत राहणे, असाच विचार करत राहणे, माझ्याच मनासारखं व्हावं, मी जे करतो तेच बरोबर आहे आणि त्याच माझ्या पाठीमागे सगळ्यांनी राहावं आणि मला तिस्मार खान समजावं. हे जे आहे घराघरामध्ये, तर त्या तशाच प्रकारच्या तिस्मार खान असणाऱ्या महिला असतील, पुरुष असतील, त्यांनी ध्यानावर यावं आणि मरण्याच्या अगोदर सगळ्यांसोबत प्रेमानं, आपुलकीनं, जिव्हाळ्यानं वागावं. कारण भगवान बुद्ध म्हणतात की प्रिय लोक आपल्याला जेव्हा सोडून जातात तेव्हा दुःख होते, आणि निश्चितच म्हणून जाण्याच्या अगोदर घरचे लोक, सगळ्याच्या घरचे जातात लोक, असं काही नाही की कोणाच्या एखाद्याच्याच घरचे जातात. जसं किस्सा गौतमीला सांगितलं ना की प्रत्येकाच्या घरचे कोणी ना कोणीतरी जातात, आणि म्हणून आपल्या खंडारे परिवारातील आपला अंकुश दादा आपल्याला सोडून निश्चितच गेला. परंतु भगवान बुद्धांच्या उपदेशानुसार त्याच्या सुगतीकरिता, त्याच्या पंचोपादान स्कंधांच्या सुगतीकरिता आपण त्याच्या परिवाराच्या वतीने, माता पित्याच्या वतीने, भावाच्या वतीने, बहिणीच्या वतीने, परिवाराच्या वतीने, आज भिक्षू संघाच्या निमित्ताने हे जे काही काशाय वस्त्र, चिवराचं दान देत आहात, परिष्काराचं दान देत आहात, आर्थिक दान देत आहात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दादाच्या निमित्ताने, अंकुश दादाच्या निमित्ताने आज तुम्ही एवढ्या मोठ्या लोकांना हा धम्माचा उपदेश श्रवण करण्याची संधी प्राप्त करून दिली. याचं सर्वस्वी पुण्य जे म्हणून काही आज तुम्ही हे पुण्यकर्म, या धम्मदानाचं पुण्य असेल, परिष्कार दानाचं, चिवरदानाचं पुण्य असेल, भोजनदानाचं पुण्य असेल, जे म्हणून काही पुण्यकर्म आपण आज करीत आहात, याही पूर्वी आपण जे म्हणून काही कुशलकर्म पुण्यकर्म केला आहे, त्या संपूर्ण पुण्यकर्माच्या कुशलकर्माच्या प्रभावाने अंकुशदादाच्या पंचोपादान स्कंधांना सुगती प्राप्त होण्यासाठी
आज या ठिकाणी भिक्षू संघाने आपणा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री केली आहे. मी सुद्धा दादाच्यासाठी आपल्या संपूर्ण परिवारासाठी मंगल मैत्री प्रदान करतो. आमच्या छाया आई भगवान खंडारे, त्यांचा मुलगा अक्षय दादा भगवान खंडारे, महिमाताई भगवान खंडारे, संपूर्ण खंडारे परिवाराच्या प्रती, उपस्थित जणांच्या प्रती मंगल मैत्री करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.